3 वर्ष झालं रक्त जाळतोय, 3 वर्ष. त्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचं. एक तर मी जाईन, नाही तर ते तरी जाईल. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या नोंदींवर आधारित सुमारे 58 लाख पात्र नागरिकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारनं 28 ऑगस्ट पर्यंत याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर व्यापक जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय, मराठा आरक्षणाच्या लढ्याला 29 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. शासनानं हैदराबाद राजपत्रातील नोंदी मान्य केल्या असतानाही पात्र लाभार्थ्यांना अद्याप कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण झालेलं नाही. त्यामुळे सरकारनं कोणताही विलंब न करता पात्र नागरिकांना प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजाला जाणीवपूर्वक न्यायापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. समाजातील तरुणांच्या शिक्षण, नोकरी आणि भविष्यासंदर्भातील प्रश्न गंभीर आहेत. गेल्या 3 वर्षांपासून समाज शांततेच्या मार्गाने लढा देत असून आता सरकारनं निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. उपलब्ध वंशावळीच्या नोंदी, स्थानिक चौकशी अहवाल आणि शासनाच्या निर्णयानंतरही अनेक पात्र व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पात्र मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. 29 ऑगस्ट पासून सुरू होणारं आंदोलन हे मराठा आरक्षणाच्या लढ्यातील महत्त्वाचं पाऊल ठरेल असं सांगत त्यांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय. तसंच ज्यांच्या वंशावळीच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यांनी विलंब न करता कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून लाखो कुटुंबांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.